भयानक बाढ़ और बारिश के बीच 22 जुलाई को महाराष्ट्र का तलीय गांव भीषण लैंडस्लाइड की चपेट में आ गया। यहां तकरीबन 100 से ज़्यादा लोगों की मौत हो गई। नेता मंत्री सब हरकत में आ गए। पीड़ित परिवारों को महाराष्ट्र सरकार ने 5 लाख रुपए की मदद और 3 महीने के भीतर घर देने की घोषणा की। ठीक इसी तरह 16 साल पहले भी जुलाई के ही महीने में महाड़ का डास गांव भी लैंडस्लाइड की चपेट में आ गया था। उस समय भी सरकार ने कई वादे किए थे, लेकिन वो आज तक पूरे नहीं हुए। टीन के चद्दरों से बने ये घर यहाँ के बाशिंदों को अक्सर ये याद दिलाते हैं कि सरकार ने उनके साथ वादा खिलाफी की थी। साल 2005 में जब डास गांव में लैंडस्लाइड हुआ था, तब 47 लोगों की मौत हो गई थी। सरकार ने तब घोषणा की थी कि गांव वालों को अस्थायी तौर पर टिन के शेडों में ठहराया जाएगा और 6 महीनों के भीतर उन्हें घर बना दिया जाएगा। लेकिन आज 16 साल गुजर चुके हैं। गांव वाले अब भी टिन के घरों में ही रहते हैं। इस मोहल्ले का नाम भी अब पतरा शेड पड़ चुका है। आम्ही इथे 16 वर्ष राहिलो। 16 वर्ष लोकांनी दुसऱ्या लोकांनी आता पैशाची काय मदत येईना, फक्त एक हप्ताला 2 हप्ताला दुसरे काय मदत येईना। मग लोकांनी म्हणते कर्ज काढून कोणाकडे घाण वस्तू ठेवून वगैरे घरं बांधली अच्छा. आणि ते बोलत मला आम्ही पैसे देऊ म्हणून की लोकांनी, म्हणजे काही लोक मुंबईला मंत्रिमंडळापर्यंत गेले होते, तिथपर्यंत जाऊन आलेले आमदारापासून वगैरे। त्यावेळेला तुमचे हप्ते दिले करून अजूनपर्यंत हप्ते आले नाही काही लोकांचे, त्यांनी कर्ज काढून बांधले। साल 2005 से 2014 तक गांव वाले घर की जद्दोजहद में सरकारी दफ्तरों के चक्कर काटते रहे। सरकार ने खुद तो घर नहीं बनाकर दिया, लेकिन साल 2014 में ऐलान किया कि वह गांव वालों को घर बनाने के लिए किश्त में 15,000 रुपये देगी। 80 टिन शेडों में रह रहे इन गांव वालों को यह पैसे भी पूरे नहीं मिले। दरड कोसळल्यानंतर सरकारने आम्हाला तात्पुरतं राहण्याची सोय, जे सरकारी निवासस्थान असतं तिथे आमची राहण्याची सोय केलेली। जवळजवळ 15 ते 20 दिवस आम्ही तिथे राहिलो। त्या 15 ते 20 दिवसामध्ये आता जे आपण हे बाजूला पत्रा शेड म्हणतोय तिथे आम्हाला राहायला सांगितलं होतं। तिथे आम्हाला राहायला तिथे सांगितलं की तुम्ही इथे फक्त 6 महिने राहा, नंतर तुम्हाला कायमस्वरूपी घरं आम्ही तुम्हाला बांधून देऊ। पण पुढे काही जमिनीचे वाद वगैरे झाले, काही सरकारचे इश्यू वगैरे झाले, म्हणजे त्याच्यामुळे ही प्रोसेस खूप लेंदी होत गेली। जिथे आम्हाला 6 महिने राहायचं होतं तिथे आम्ही जवळजवळ आता काही जण आमचं सध्याचं घर झालं, पण अजून सुद्धा इथे जवळजवळ 16 ते 17 वर्ष झाली ती लोक अजून त्याच घरामध्ये राहते। तर ज्यांची खरंच म्हणजे होती घर बांधण्याची त्यांची कॅपॅसिटी होती, त्यांनी घर बांधलेले आहेत, पण ते अजून असं इथे कोणी असं नाही की त्यांनी फुल्ली कॅश देऊन किंवा डायरेक्ट असे घर नाही बांधलेले। तर त्यांनी लोन काढलेले, जीवन लोन केलेले आहेत आणि घर बांधलेले आहेत। पैसों की किस्त इन लोगों को तभी मिलती है जब वह गृह निर्माण की फ़ोटो खींचकर तहसील में दिखाते हैं। पहली किस्त मिलने के बाद उससे किए गए निर्माण कार्य की फ़ोटो दिखाने पर ही अगली किस्त मिलती है। सभी सरकारी शर्तें मानने के बावजूद भी गांव वालों को अब तक सिर्फ 55,000 रुपये मिले हैं। लोगों को घर बनाने के लिए निजी कर्ज लेना पड़ा। 2005 मध्ये 26 जुलैला अतिवृष्टी झाली, दरड कोसळली, त्याच्यामध्ये आमची घरं गेली, मुलं बाळं गेली, सगळं संसार उद्ध्वस्त झाले, माणसं गडदली गेली। आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या हाऊसमध्ये इथे होतो तिथे अंजा मागच्या लोकांनी। त्यानंतर आम्हाला तिथून मग आम्हाला 18 दिवसांनी ते पत्रा शेड तयार करून दिले, 80 रूम तयार करून दिले 18 दिवसामध्ये। नंतर आम्हाला इथे शिफ्ट केलं की पत्र्याच्या नावावरती रूम दिले आणि आम्ही इथे राहायला लागलो। आज त्या गोष्टीला 16 वर्ष झाली। काही लोकांना अजून घरही नाही मिळाली की त्यांचं झालंही नाही, कारण परिस्थिती तशी आहे, परिस्थिती गरीब आहे, त्याच्यामध्ये नाही बांधू शकत ते घर, कसं बांधणार। आणि हप्ता तर तेवढा नव्हता, हप्ता तर आम्हाला 95,000 रुपये मंजूर झाले आणि 95,000 रुपये मंजूर झालेले असताना आम्हाला फक्त 3 हप्ते दिले, 20-20 हजारचे 2 हप्ते, 15,000चा 1 हप्ता घर पूर्ण झाले त्यांना। फक्त 55,000 रुपये आम्हाला फक्त मिळालेत, बाकी काही नाही। आम्हीही कर्ज काढून घर बांधलेलं आहे। आमचं घर, माझं तर कोणीच नाही आहे, मुलं बाळ नाही, मला माझा नवरा नाही आहे, मी एकटीच आहे। मी लोकांचं कर्ज काढले आणि घर बांधले। हे कोणाच्या जीवावरती फेडायचं कर्ज आणि घर कसं बांधायचं, कसं तयार करायचं, असे माझ्यासारखे अनेक लोक आहेत। त्यांनी काय करायचं, त्यांनी कुठे जायचं? अजूनही हप्ताच नाही, फक्त 55,000 रुपयामध्ये घर होतं का? अजून काही लोक पत्रा शेडमध्येच आहेत, बाकीच्यांचे घर झाले, त्यांनी कर्ज काढूनच बांधलेलं आहे। आता तुम्ही लोन घेतलंय, बँकवरून घेतलंय का? बँक लोन नाही, मी माझे त्या वस्तू होत्या ते घाण ठेवले, माझे मिस्टर वारले, त्याच्याकडून त्यांचे मला थोडेसे पैसे मिळाले त्यांच्या शेटकडून, ते मी वापरले आणि त्याच्यामध्ये मी घर उभं केलं आणि त्याच्यामध्ये मी राहते। साल 2005 में हुए हादसे में दिशा करजावकर ने अपने परिवार के 11 लोगों को खो दिया था।
लगभग 8 साल तक टीन के बने अस्थायी घर में रहने के बाद जब उन्हें सरकार से कोई मदद नहीं मिली तो उन्होंने काम की तलाश में मुंबई का रुख किया और अपने कमाए हुए पैसों से घर बनाया। 2005 मध्ये आमच्या इथं अतिवृष्टी झाल्यामुळे दरड कोसळली होती 26 जुलैला। त्याच्यामध्ये मी स्वतः पण गाडली गेली होती आणि कुटुंबातले माझे टोटल 11 माणसं गेली आणि पूर्ण आमच्या एरियामधले 49 लोक गेली। आणि त्याच्यानंतर आम्हाला सरकारने सांगितलं की आम्ही तुम्हाला मदत करू, घर बांधून देऊ, पण त्यांनी काय आम्हाला घर वगैरे बांधून दिले नाहीत। आणि मग घर वगैरे काय बांधून दिले नाही आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे देणार तर पैसे पण आम्हाला टप्प्याटप्प्याने दिले। शेजारी वगैरे त्यांनी पण आपले आपले कर्ज वगैरे काढून, कुणी कर्ज काढले, कुणी दागिन वगैरे घाण ठेवून अशी घरं बांधली। आणि मी स्वतः, माझा मिस्टर काय काम करत नसल्यामुळे मी स्वतः मुंबईला घरकामाला गेली आणि मी माझं स्वतःचं घर मी स्वतः बांधलं। जेव्हा आम्हाला इथं शिफ्ट केलं होतं तेव्हा आम्हाला 18 दिवसामध्ये त्यांनी शेड बांधून दिल्या होत्या आणि मग आम्हाला त्यांनी सांगितलं की 6 महिन्याने आम्ही तुम्हाला घरं बांधून देणार आणि मग त्यांनी आम्हाला घरं बांधून दिली नाही। दिशा की तरह ही स्वरूप भी मुंबई पैसे कमाने गए थे, लेकिन घर बनाने के लिए अभी तक पूरे पैसे जमा नहीं कर पाए। उन्हें सरकार से 40,000 रुपये तो मिले, लेकिन इतने रुपयों में घर बनाना उनके लिए मुमकिन नहीं था। आणि परत पुढे खर्चाला परत पैसे पाहिजेतच ना। सरकारकडनं अपेक्षा एवढीच आहे, लवकरात लवकर मदत भेटावी। मला हे सांगा की सरकारने तुम्हाला टीन शेडमध्ये राहायला किती दिवस सांगितलं होतं? 6 महिने। आणि किती दिवस राहिले तुम्ही? 16 वर्ष राहते। 16 वर्ष राहतात। 26 जुलाई 2005 को डासगांव में लैंडस्लाइड का शिकार हुए इन लोगों के भविष्य को लेकर नेता, मंत्री, सरकार, मीडिया सभी ने उस वक्त काफ़ी तवज्जो दी, लेकिन गुजरते वक्त के साथ हुक्मरानों ने ना सिर्फ उन्हें भुला दिया बल्कि अपने वादे भी भूलते चले गए। खबरों की तह में जाकर की जाने वाली ऐसी ग्राउंड रिपोर्ट्स आप न्यूज़ लॉन्ड्री पर देख सकते हैं, क्योंकि हम विज्ञापन से नहीं आपके सहयोग से चलते हैं। न्यूज़ लॉन्ड्री को सब्सक्राइब करें और गर्व से कहें, मेरे खर्च पे आज़ाद हैं खबरें।